एक आई 8 मुलांना जन्म देते, त्या सर्वांना सांभाळते, पण ती 8 मुलं एका आईला सांभाळू शकत नाही. म्हातारपणात तिचं आजारपण दूर करू शकत नाही, अशी अनेक उदाहरणं आज मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. म्हातारपणात आधार असतो तो मुलांचा, मुलींचा. तो नसला की आजारपणही खूप मोठं वाटायला लागतं. दवापेक्षा दुवा आणि आधाराची जास्त गरज वयोवृद्धांना असते. असंच काहीसं उदाहरण जळगावातील चांडक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळालं. यावल तालुक्यातील सुरसगाव येथील या आहेत विमलबाई चौधरी, ज्या नुकत्याच चांडक हॉस्पिटलमध्ये एका 85 वर्षाच्या पेशंट म्हणून भरती झाल्या. त्यांना 4 मुलं आणि 4 मुली आहेत. यातील एका मुलाचं निधन झालंय, पण हयात असलेल्या 3 मुलांनी देखील या म्हाताऱ्या आईच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्याची खंत विमलबाईंनी व्यक्त केली आहे. आजी, काय नेमकं तुम्हाला त्रास होता आणि कसं तुमच्यावरती ऑपरेशन झालं? काय परिस्थिती नेमकी? पोट मोठं झालं होतं ना दादा. हां, कसं झालं, 9व्या महिन्याचं पोट होतं, असं होतं ते. म्हणून मग मला वाटेस की ऑपरेशन करायचं, जे होणार असेल ते होईन आपल्या नशिबानं. हां, त्याच्या पुढे काय करायन. हां, मग काय झालं नेमकं? ऑपरेशनमध्ये काय निघालं? ऑपरेशनमध्ये गोळा निघाला ना, गोळा निघाला मग एवढा. तुमचं नाव काय? कुठे राहतात तुम्ही? मी सोनरगावची होती बेटा, पण मी दीपनगरला लेकीकडे राहते. लेकीनं वागवली मला. हां, मग तुम्हाला मुलं वगैरे नाही का? हा, 4 मुलं होते, एक मेला आहे फक्त. 3 कामाचे नाही. अच्छा. हां, उपचारासाठी त्यांनी मदत केली नाही का? नाही, कशाचीच मदत नाही केली त्यानं मला. माझी सगळी दीपनगरच्या लेकनं मदत केली, माझ्या नाशिकच्या जवानं मदत केली. मग नाशिकचा जवाई सगळं पैसा पुरवतो आहे, सगळं मग नाशिकचा जवाई करतो आहे माझ्या. मग आता संपूर्ण ऑपरेशनचा खर्च मुलींनी केला तुमचा? हाव 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 अजून बी जवाई पैसे पाठवता अजून बी. मग तुमचे 3 मुलं करतात काय नेमकं? काय करतील ते, राहिले चुरात झाला ना, करताना ते काही बरं, कामधंदे काय करतात? आणि काही कामं धंदे नाही करतात, ते दारू पेता नसते. हां, मग तुमच्या तब्येतीची विचारपूस करायला आले नाही का? काहीच नाही, काहीच नाही. पायाले सुद्धा आले नाही, फोन सुद्धा करता नाही. परिस्थिती गरीब असेल त्यांची. कशाले एवढा दे शेती दिली मी द्यायले. 5-5 बिघे शेती भरकायची, बागायतीची शेती दिली दादा मी ना द्यायले. बागायतीची शेती दिली मी ना. तरी तुमच्याकडे लक्ष देत नाही, तरी लक्ष दिलं नाही त्याईना. विलाज चालतो. अच्छा. त्याला काही औषध आहे. मग तुम्ही तुमच्या नावावर काहीच ठेवलं नाही? 2 बिघे होतं, पण त्या मुलांनी जरी दुर्लक्ष केलं असलं तरी त्यांच्यावर उपचारासाठी विमलबाईंच्या मुलींनी पुढाकार घेतलाय. मुलींनी आईला स्वीकारलंय, सांभाळलं आणि तिचं आजारपण दूर करण्यासाठी जळगाव शहरातील डॉक्टर निलेश चांडक यांच्या चांडक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. आई आई असते, सर्वांना सांभाळणारी ती माऊली असते. पोटात 9 महिने 9 दिवस सांभाळ करीत, रक्ताचं पाणी करीत सांभाळणारी मुलं जेव्हा त्याच माऊलीच्या पोटात असलेला गोळा काढण्यासाठी नाकारतात, दुर्लक्ष करतात, तेव्हा मात्र मुलांमधील हरवलेलं आईपण, आईचं प्रेम काळाच्या ओघात कुठं हरवलं की झपाटलेल्या या आजच्या व्यवस्थेत लुप्त झालंय, असाच प्रश्न उपस्थित होतो. असं असलं तरी वंशाचा दिवा समजल्या जाणाऱ्या या मुलांचा काय उपयोग, असाच प्रश्न या माऊलीला पडला असावा. वंशाचा दिवा जरी नसल्या तरी पोटी जन्म घेतलेल्या मुलीच या अडचणीच्या काळात आपल्या आईसोबत उभ्या राहिल्या आहेत. मदतीसाठी सरसावलेल्या मुली आणि डॉक्टर निलेश चांडक यांनी केलेले प्रयत्नांतून प्रत्यक्षात परमेश्वराचं दर्शन झाल्याचं विमलबाई सांगतात. रक्तदाब, शुगर अशा प्रकारच्या शरीरातील व्याधींकडे दुर्लक्ष करीत शस्त्रक्रियेसाठी तयारी दर्शविणाऱ्या विमलबाईंची जगण्याची ताकद देखील प्रेरणा देणारी ठरली आहे. सर, नेमकं काय पेशंट होतंय आणि पेशंटची रिस्क वगैरे काय होतं? कसं सगळं तुम्ही ऑपरेशन केलं? रिस्क म्हणजे फक्त वयाची रिस्क होती. तिला डायबिटीस आहे, तिला ब्लड प्रेशर आहे, ह्यासुद्धा व्याधी आहेत तिला. आणि तिला पोटामध्ये फारच मोठी गाठ होती. आणि तिचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिची इच्छाशक्ती होती की ही गाठ काढून टाका. रिस्क असलं वयाची म्हणा, इतर व्याधींची रिस्क,
त्याच्या व्यतिरिक्त पण आम्ही जेव्हा बघतो की पेशंटची इच्छाशक्ती दांडगी पाहिजे, तर ती एक इच्छाशक्ती तिच्यामध्ये होती. रिस्क तर फक्त ही एज रिलेटेड असते या पेशंटमध्ये, कारण की जेव्हा आम्ही बघतो आता 85+ आमचे जवळपास मागच्या वर्षामध्ये एक 20 पेशंटचं आम्ही जेव्हा बघितलं, त्याच्यात एका पेशंटलाच त्रास झालेला. म्हणजे त्रास कधी कधी असं होतं की कार्डियक मॉर्टॅलिटी, हृदयाच्या कधी गतिविधी बंद पडते, कधी हार्ट अटॅक येतो, कधी पोट फुलतं. तर ह्या प्रकारचे काही अनफोर्सिन प्रॉब्लेम येतात, अनपेक्षित प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये त्यांचा मग जीव जाऊ. काही पेशंटला मग गिळायला त्रास होतो, आम्ही त्याला ॲस्पिरेशन म्हणतो. 20 पैकी एक पेशंट आमचा म्हणजे 5 दिवसानंतर आज उद्या त्याला डिस्चार्ज करायचं आणि आज हार्ट अटॅक आला, असं या पद्धतीने त्या पेशंटला. तर ही एज रिलेटेड जे काही पेशंटचे प्रॉब्लेम्स आहेत, कारण की बॉडीचे सगळे रिझर्व कमी झालेले असतात आणि त्यामुळे त्यांना ती रिस्क सोबत असते. तर ती आम्ही तिला सांगितली ऑपरेशनच्या आधी की ऑपरेशनमध्ये एखाद्या वेळेस हार्ट अटॅकनी पण जीव जाऊ शकतो. मग त्याची तयारी आहे, कारण की हार्टवरती फार मोठं प्रेशर होतं, त्या गाठी पूर्ण अख्ख्या पोटात गाठ होती. तर याच्यामुळे आणि ती गाठ न फुटता काढायची होती, ही मेन चॅलेंज होतं. कारण की ते कॅन्सर, अंडकोशाचं कॅन्सरमध्ये ती गाठ फुटली नाही पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि ती कॅन्सरजन्य गाठ होती, आम्हाला सिटी स्कॅनवरनं लक्षात येऊन गेला होता, ब्लड टेस्टवरनं लक्षात येऊन गेला होता. म्हणून आम्ही तिला ती न फुटता तिचा काढण्याचा आम्ही प्रयत्न होता आणि तो सक्सेसफुली तो करण्यात आला. आणि मेनली एंटायरली आय कॉंग्रॅच्युलेट आमची टीम, जे इंटेन्सिव्हिस्ट, जे हे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर सागर व्यास आणि आमची सगळी टीम, डॉक्टर श्रद्धा चांडक, की त्यांनी पण तेवढं मेहनत ड्युरिंग सर्जरी घेतली. आणि ऑपरेशननंतर पेशंटची इच्छाशक्ती अशी होती की दुसऱ्या दिवसापासून चालणं फिरणं स्वतः इंडिपेंडंटली आणि खाणं पिणं सुरू झाला. म्हणजे ती स्वतः मागत होती की मला जेवायला द्या. आज तिला फक्त 6 दिवस झाले होते, ते डिस्चार्ज आहे. तर त्या पेशंटला एवढी इच्छाशक्ती दांडगी, ती स्वतः चालते. म्हणजे असे पेशंट कुठल्याही डॉक्टरला हवे असतात, भले त्यांना डायबिटीज असो, BP असो, हार्ट अटॅक आधी आलेला असो, या सगळं जरी असेल, पण तिची फक्त एक इच्छाशक्ती असेल आणि कॅन्सरसाठी म्हणजे या आजारामध्ये फाईट करण्याची तिची मानसिकता बघून ती ट्रीटमेंट तिला करायला पाहिजे. सर, पेशंटच्या म्हणण्यानुसार त्यांचे मुलं असताना देखील कोणी त्यांना ट्रीटमेंटला आले नाही किंवा मुलींनीच सगळं काय नेमकी परिस्थिती होती? परिस्थिती ॲक्च्युली असं होतं, पेशंट जेव्हा सुरुवातीला आली होती तेव्हा तिची एक मुलगी, बहुतेक ती दीपनगरला सोबत तिच्या पेशंटसोबत असते, तिने सांगितलं होतं की तिची तब्येत बरोबर नसते, तिची हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स भरपूर आहेत तिला स्वतःला, तिच्या मुलीला, तर ती येऊ शकणार नाही म्हणे ऑपरेशननंतर. आणि तिचं एक कोणीतरी तिच्या घरची मोलकरीण बाई समजा कोणीतरी तिच्यासोबत राहील, असं तिने मला सांगितलं शस्त्रक्रिया करण्याच्या आधी OPDमध्ये. तर तेव्हा मी तिला सांगितलं की आम्हाला कोणीतरी पेशंटचा एक घरचा नातेवाईक लागतो, मग ते मुलगा असो मुलगी असो ते नाही, जे सही करणार असेल ना त्याच्यापैकी एखादं जण त्याच्यासोबत राहणं अत्यंत गरजेचं आहे. हे लिगलीसुद्धा महत्त्वाचं आहे आमच्यासाठी, कारण की ह्या पेशंटला ऑपरेशननंतर काही त्रास झाला आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं मॉर्टॅलिटी काही झाली तर मग आम्ही कोणाला सांगायचा, हा आमच्यासाठी फार मोठा महत्त्वाचा प्रश्न असतो. तर आम्ही त्याच्यासाठी त्यांना सांगितलं की मग तुम्ही शस्त्रक्रिया करू नका. जर तुम्ही काळजी जबाबदारी घेणारे लोक तिथे असतील तर आम्हाला ते महत्त्वाचं आहे. तर तिने शेवटी सांगितलं की आम्ही त्यांना विचारून बघतो. मग त्यांनी विचारलं घरी त्यांच्या भावांना, म्हणजे त्याच्या पेशंटच्या मुलांना. शेवटी पेशंटची मुलं कोणीच आले नाही. आम्ही जेव्हा बघतोय आज 6 दिवस झाले, 2-2 दिवस त्याच्या मुली वेगवेगळे जण रोटेशनमध्ये येऊन तिची काळजी घेत आहेत. म्हणजे हा एक फारच महत्त्वाचं आम्हाला बघायला मिळालं की मुलीसुद्धा आपल्या आईसाठी, ती एक देवास्वरून आलेली तुमच्यासमोर ती होती, ती परवाला नाशिकची होते, त्याच्या आधी दुसरे, म्हणजे आम्ही 2-2 दिवस एक वेगवेगळ्या जणांची ड्युटी बाय रोटेशन वाटून घेतली आहे, पण मुलीच काळजी घेत आहेत. हे एक वेगळंच वातावरण आम्हाला इथे बघायला मिळालं. तर हा एक महत्त्वाचा मेसेज आहे की मुलीसुद्धा भरपूर काही करू शकतात. भरपूर जण म्हणतात ना की मुलगा हवा आहे, मुलं असूनसुद्धा हे जेव्हा चित्र बघायला मिळेल ना तेव्हा डोळ्याचे पारणे फिटतात लिटरली, की आज ती आजी तिच्या मुलीमुळे जिवंत आहे. आजचा दिवस ती बघू शकते तिच्या मुलीमुळे. नाही तर कोणी माझ्याऐवजी दुसऱ्या सर्जनकडे जरी गेले असते ना तरी त्यांनी हाच प्रश्न उपस्थित केला की तिची काळजी वाहू कोणीतरी घरचा मेंबर पाहिजे, आणि आज त्या मुलींनी ती जबाबदारी पार पाडली आहे. आईच्या पोटात मोठा गोळा झालेला होता, असं वाटत नव्हतं ती वाचणार म्हणून, पण त्यांची एवढी हिंमत की त्यांनी त्या ऑपरेशनला तयार होऊन गेले. असं वाटत नव्हतं कोणालाही की वाचेल म्हणून. त्यांनी एवढी हिंमत दाखवली, मी मेली तरी चालेल पण माझं ऑपरेशन करा. हॉस्पिटलमध्ये पूर्ण स्टॉफ आणि डॉक्टर हे पूर्ण घराच्या परिवारसारखे आहेत आणि खूप व्यवस्थित
काम केलं त्यांनी सर्व ऑपरेशनचं. असं वाटत नाही की इथून जावं म्हणून, एकदम फॅमिलीसारखंच वाटतं इथे. आई या शब्दाचा अर्थच आहे की देवाला पृथ्वीवर येऊन प्रत्येकाला भेटता येत नाही, सांभाळता येत नाही, म्हणून त्या परमेश्वरानं आईची निर्मिती केली आहे. अशा आईची काळजी घेणे सगळ्यांची जबाबदारी आहे. हे देखील आता सांगण्याची वेळ आली आहे. खरंच ही मोठी शोकांतिका आहे. आवाज मराठीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. टीम आवाज मराठी, जळगाव. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.